एक्सेलच्या इंटरव्ह्यूमध्ये विचारला जाणारा महत्त्वाचा प्रश्न म्हणजे VLOOKUP मित्रांनो. VLOOKUP काय असतं, VLOOKUPचे वेगवेगळे सिंटॅक्स म्हणजे VLOOKUP मध्ये लुकअप व्हॅल्यू काय आहे, टेबल ॲरे काय, कॉलम इंडेक्स नंबर काय आणि रेंज लुकअप काय, या सगळ्यांचं पूर्ण डिटेल्समध्ये एक्सप्लेनेशन या VLOOKUPच्या सिरीजमध्ये देणार आहे. म्हणजे या VLOOKUPच्या सिरीजचे वेगवेगळे व्हिडिओज बनणार आहे. आजचा तर पहिला व्हिडिओ ज्यामध्ये VLOOKUPचे डेफिनेशन आणि VLOOKUPचं बेसिक इंट्रोडक्शन सांगणार आहे, पण येणाऱ्या व्हिडिओजमध्ये VLOOKUPचे पूर्ण डिटेल एक्सप्लेनेशन देणार आहे. तर तुम्हाला मी सांगू इच्छितो, जर तुम्हाला VLOOKUPची सिरीज पाहायची असेल तर तुम्हाला सर्वात पहिले करावं लागेल माझ्या चॅनलला सबस्क्राइब आणि सबस्क्राइबच्या बाजूला बेल आयकॉनवर क्लिक करायला हवं. आणि आता VLOOKUP विषयी तुम्हाला सांगायचं झालं तर VLOOKUP मध्ये भरपूर गोष्टी आहेत. VLOOKUPला प्रॅक्टिकल डेटावरती म्हणजे प्रॅक्टिकल कंपनीमध्ये कसा डेटा असतो आणि त्याच्यावरती कसं काम करायचं हे डिटेलमध्ये मी एक्सप्लेन करणार आहे. तर चला, तुम्ही एक्सेल लवर्स असाल आणि एक्सेलमध्ये काहीतरी नवीन शिकायची तुमची इच्छा असेल तर तुम्ही नक्कीच हा व्हिडिओ पूर्ण पाहाल. चला सुरू करूया आजचा व्हिडिओ. पण मी माझा इंट्रो तर देतो. सतीश माझं नाव आहे आणि सतीश टेक चॅनलवरती तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो. तर चला मित्रांनो, VLOOKUPचा हा पहिला व्हिडिओ आहे सिरीजचा, ज्यामध्ये मी तुम्हाला सांगणार आहे VLOOKUPचं इंट्रोडक्शन आणि VLOOKUP एक्झॅक्टली अप्लाय कसा करायचा, VLOOKUPचा यूज कसा एक्सेलमध्ये आपण करू शकतो. पहिला VLOOKUP विषयी सांगतो मी. VLOOKUP आणि व्हर्टिकल लुकअप, आणि इकडे मी काहीतरी डेटा घेतला आहे. सपोज मी तुम्हाला एक्झाम्पल दाखवतो डायरेक्टली. इथे अकाउंट नंबर आहे, इथे करंट अमाऊंट आहे, अकाउंट टाईप आहे, ब्रँच आणि कस्टमर आहे. आणि हे अकाउंट नंबर मी टाईप करून मला पाहायचं आहे त्या अकाउंटचं रेकॉर्ड. पण मी इकडे अकाउंट नंबर टाईप करणार. इकडे राईट साईडला तुम्हाला दिसतंय मी अकाउंट नंबर, करंट अमाऊंट, अकाउंट टाईप आणि ब्रँच हे कॉलम हेडिंग मी व्हर्टिकली घेतलेले आहेत आणि इकडे ते हॉरिझॉन्टली आहेत. या प्रकारे आहे. म्हणजे इकडून जर मला हे व्हर्टिकली घ्यायचे असतील तर मी इथे सिंपल ऑप्शन दाखवतो तुम्हाला, कॉपी करायचं. जर हे टायटल मला इकडे पेस्ट करायचे असतील तर कॉपी केल्यानंतर पेस्ट करताना पेस्टमध्ये एक ऑप्शन आहे पहा, तुम्हाला माहिती असेल जर तुम्ही पेस्ट यूज करता तर पेस्टमध्ये हा ट्रान्सपोज ऑप्शन आहे. जे तुम्हाला दिसतं ट्रान्सपोजने होते काय, मी क्लिक करून दाखवतो. हे टायटल जे हॉरिझॉन्टल आहे ते व्हर्टिकल येतात. तर मला सध्या घ्यायची गरज नाही कारण ऑलरेडी मी घेतलेले आहेत. तर मला दाखवायचं का तुम्हाला, मी जर यातला अकाउंट नंबर कुठेही या इथे टाईप करतोय तर त्याची डिटेल्स मला यायला हवी. ही मी दुसऱ्या शीटवरती घेऊ शकतो आणि सेम शीटवरती घेऊ शकतो. म्हणजे मी अकाउंट नंबर सर्च करणार आहे यातून कुठला, सपोज 560007, तर त्याची जी डिटेल आहे 15,000 वगैरे सेव्हिंग, ही डिटेल मला इकडे दिसायला हवी, जो अकाउंट नंबर मी एंटर करणार. जसं एक्झाम्पल घ्या ना, तुम्ही रिझल्ट पाहता 10वी किंवा 12वीचा तुमचा रिझल्ट पाहिला असेल तुम्ही, तर तेव्हा तुम्ही सीट नंबर टाकता तर तुम्हाला रिझल्ट पाहायला मिळतो. त्याच प्रकारे एक VLOOKUP काम करतो. या व्हर्टिकल डेटामधून डेटा पिक करणार आहे. कशा प्रकारे ते प्रॅक्टिकली पाहूया. त्याचं सिंटॅक्स आणि डिस्क्रिप्शन या दोन्ही गोष्टी मी तुम्हाला सांगणार आहे. डिस्क्रिप्शनला आपण डेफिनेशन पण बोलू शकतो, इकडे दोन्ही डिटेलमध्ये सांगणार आहे. तर सर्वात पहिला इथे मी करतोय काय पहा, अकाउंट नंबर मला इथे हवेत, त्यासाठी मी डेटामध्ये जातोय. डेटामध्ये तुम्हाला माहिती असेल डेटामध्ये काय आहे मित्रांनो, डेटामध्ये डेटा व्हॅलिडेशन आहे. हा मित्रांनो, डेटा व्हॅलिडेशनचा यूज काय दाखवतो मी तुम्हाला. आता बघा, डेटा व्हॅलिडेशनवरती क्लिक केल्यानंतर एक डायलॉग बॉक्स येतो आणि डायलॉग बॉक्समध्ये मी लिस्ट सिलेक्ट करतो मित्रांनो. लिस्ट सिलेक्ट केल्यानंतर इकडे सोर्स ऑप्शन दिसतोय. चला, सोर्स ऑप्शनमध्ये कर्सर ठेवूया आणि ए कॉलमला मी सिलेक्ट करतो. ए कॉलमवरती क्लिक केल्यानंतर हा कॉलम पूर्ण सिलेक्ट होणार आहे. यामध्ये असणारे सर्व कंटेंट मला इकडे एमध्ये म्हणजे असणारे कंटेंट सर्व मला इथे ओके केल्यानंतर इकडे दिसणार आहेत. दिसतंय तुम्हाला. म्हणजे या डेटा व्हॅलिडेशनचा यूज समजला असेल तुम्हाला. मला लिस्ट तयार करण्यासाठी यूज होतो. तर यामध्ये मी नवीन कंटेंट जरी ॲड केले तरी ॲड होणार आहेत, कारण मी ऑलरेडी ए कॉलम पूर्ण घेतलेला आहे, रेंज नाही घेतलेली. तर मित्रांनो, हे तुम्हाला समजलं असेल. आता इथे मला करंट अमाऊंट पाहिजे. जर मी हा अकाउंट नंबर सिलेक्ट करतोय तर करंट अमाऊंटसाठी मी कर्सर ठेवतोय. VLOOKUP दोन प्रकारे आपण इकडे फॉर्म्युला देऊ शकतो. एक तर तुम्ही इकडे फॉर्म्युला बार पाहू शकता. फॉर्म्युला बारमध्ये FX फंक्शन दिसतं. FXवरती क्लिक करा, इन्सर्ट फंक्शन, आणि यात तुम्ही VLOOKUP, इथे VLOOKUP असेलच जर तुम्ही रिसेंटली यूज केला असेल तर, कारण हे रिसेंट यूज फंक्शन आहेत खालची. आणि नसेल तर तुम्ही वरती VLOOKUP टाईप करा. VLOOKUP टाईप केल्यानंतर ओके, इथे गो बटनवरती क्लिक करा तर इथे VLOOKUP दिसेल तुम्हाला. आणि इकडे VLOOKUP सिलेक्ट करू, ओके करा. अशा प्रकारे डायलॉग बॉक्स येणार. तर ही VLOOKUP अप्लाय करण्याची पहिली मेथड आहे, ज्यामध्ये अशा प्रकारे डायलॉग बॉक्स येतो. जर तुम्ही नवीन असाल तर या मेथडने जावा, जर तुम्हाला VLOOKUP प्रॉपरली कळत नसेल तर. आणि एकदा तुम्ही VLOOKUPमध्ये एक्सपर्ट झालात तर तुम्हाला या मेथडने, जे सेकंड मेथड मी सांगणार आहे त्या मेथडने करायचं आहे. हा व्हिडिओ तो पुढे चालूच राहील मित्रांनो, पण एक इम्पॉर्टंट इन्फॉर्मेशन देऊ इच्छितो. जर तुम्हाला माझ्याकडून काही गोष्टी शिकायच्या असतील, म्हणजे माझी टीचिंग स्टाईल तुम्हाला आवडत असेल आणि तुम्हाला कॉर्पोरेटमध्ये जॉब करायचा असेल आणि डेटा ॲनलिस्ट किंवा MIS एक्झिक्युटिव्ह, MIS ॲनलिस्ट, बिझनेस ॲनलिस्ट अशा काही जॉब रोलवरती कमांड असेल करायचे असेल, जर तुम्हाला नॉन IT मधून IT मध्ये स्विच व्हायचं असेल ॲज अ डेटा ॲनलिस्ट म्हणून, तर तुम्ही माझं लाईव्ह वेबिनार अटेंड करू शकता. ज्याची डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे. तिकडे तुम्ही माझ्या वेबिनारसाठी फॉर्म भरून ठेवू शकता. जेव्हा आमचं वेबिनार असेल तेव्हा तुम्हाला इन्फॉर्म केलं जाईल. त्याचबरोबर आमचे काही कोर्सेस अवेलेबल आहेत, जसं Power BI 30 days कोर्स अवेलेबल आहे हिंदीमधून. तो तुम्ही डिस्क्रिप्शनमध्ये जाऊन चेक करू शकता आणि तो कोर्स तुमच्यासाठी फ्रीमध्ये अवेलेबल आहे. Power BI 30 days. हो मित्रांनो, नक्की चेक करा. काही लिमिटेड डेजसाठी फ्रीमध्ये आहे, नंतर तो पेड होणार आहे. जर तुम्ही इंटरेस्टेड असाल तर तो Power BI 30 days क्रॅश कोर्स नक्की इनरोल करा आणि आत्ताच चेक करा. त्याचबरोबर मी तुम्हाला सांगू इच्छितो की
जर तुम्हाला एक्सेलमध्ये मराठीमधून मास्टर व्हायचं तर आमचं एक नवीन चॅनल आहे प्रिया टेक म्हणून, ज्या मॅडम आहेत त्यांनी मराठीमध्ये बरेचसे एक्सेल सिस्टमॅटिक व्हिडिओज टाकलेले आहेत. तिकडे जाऊन तो चॅनल तुम्ही चेक करू शकता आणि त्यावरती पण व्हिडिओज तुम्ही पाहू शकता. सध्या तर आपण या व्हिडिओमध्ये पुढे जाऊया. तर व्ही लुकअपमध्ये पहा, लुकअप व्हॅल्यू, टेबल ॲरे, कॉलम इंडेक्स नंबर आणि रेंज लुकअप अशा प्रकारे हे 4 आर्ग्युमेंट्स असतात. हा टोटल सिंटॅक्स झालेला आहे त्याचा. या 4 आर्ग्युमेंट्समध्ये आपल्याला लुकअप व्हॅल्यू दिसतंय. तर सर्वात पहिलं लुकअप व्हॅल्यू, ज्या व्हॅल्यूला पाहायचं आहे आपल्याला, ज्या व्हॅल्यूला लुकअप व्हॅल्यू, दिस इज अवर लुकअप व्हॅल्यू. ही आपली लुकअप व्हॅल्यू काय मला सांगा, कारण आपला हा जो कॉलम आहे यातूनच आपल्याला ही व्हॅल्यू चेक करायची आणि ती चेक करायची या टेबलमध्ये. तर टेबल ॲरे सेकंड आपल्याला विचारले दिसतंय. तर टेबल ॲरे आपला हा आहे. तर मी ही रेंजही सिलेक्ट करू शकतो. सपोज मला एवढाच डेटा पर्टिक्युलर असेल माझा कायमचा, तर एवढीच रेंज सिलेक्ट करायची. पण मला माहिती की डेटा नंतर ॲड पण होणार आहे. मग मी काय करतोय, ए पासून ई पर्यंतचा डेटा पूर्ण सिलेक्ट करतोय. तर ए पासून ई पर्यंतचा डेटा तुम्ही अशा प्रकारे सिलेक्ट करू शकता. ए वरती क्लिक करायचं असं वरती कॉलमवरती आणि ड्रॅग करायचं आहे. अशा प्रकारे ए टू ई डेटा इथे सिलेक्ट व्हायला हवा, जो ऑलरेडी सिलेक्ट झालेला आहे. म्हणजे पूर्ण डेटा मी असं कॉलममध्ये नंतर डेटा ॲड जरी केला तर तो इथे ॲक्सेप्ट होईल व्ही लुकअपमध्ये. म्हणजे इथे सपोज आता तुम्ही पाहता 17 अकाउंट नंबर आहे, 18 आला तर इकडे ए आणि ई रेंज घेतल्यामुळे तो 18 पण याच्यामध्ये ॲड होणार आहे. तर पुढे आहे कॉलम इंडेक्स नंबर. व्ही लुकअपमधले 2 आर्ग्युमेंट्स मी तुम्हाला सांगितले. पहिला आर्ग्युमेंट आहे लुकअप व्हॅल्यूची I1 आहे आपली, इकडे सिलेक्ट केली. सेकंड टेबल ॲरे पाहिला. तिसरा आहे कॉलम इंडेक्स नंबर. मित्रांनो, कॉलम इंडेक्स नंबर काय हे दाखवतो मी तुम्हाला. इथे पहा, कॉलम नंबर 1, 2 हे जे आहे ना, हा टेबल, याच्यामध्ये आपल्याला टेबल ॲरे आपण बोलतो आणि याच्यामध्ये हा कॉलम नंबर ए म्हणजे 1, बी म्हणजे 2, इथे सी म्हणजे 3, 4, 5 याचा इंडेक्स नंबर असे आहेत. आपल्याला सध्या सी अमाऊंट म्हणून याचं डिटेल्स हवं आहे. तर सी अमाऊंट हे कुठल्या कॉलममध्ये पाहू शकतो आपण. या टेबलमध्ये त्याचा इंडेक्स नंबर आहे 2 एक्झॅक्टली. तुम्हाला मी आता सांगितलं त्याचा नंबर 2 आहे, कारण बी हा 2 नंबरच्या पोझिशनला आहे. आणि रेंज लुकअप आपल्याला एक्झॅक्ट मॅच पाहिजे आन्सर, त्यामुळे 0. आता हे रेंज लुकअप 0च का ठेवायचं आणि याच्यावरती ट्रू ठेवलं म्हणजे 1 ठेवलं. 1 ठेवल्यानंतर इथे ट्रू येतो. 1 म्हणजे ट्रू आणि 0 म्हणजे फॉल्स. हे एक्सेलमध्ये लक्षात ठेवायचं. हे तुम्हाला बऱ्याचशा फॉर्म्युलाला लागणार आहे. तर मी ते 0 एक्झॅक्ट मॅचेस का ठेवतोय हे तुम्हाला मी नंतरच्या म्हणजे लेक्चरमध्ये सांगणार आहे. याचा पुढचा जो व्ही लुकअपचा लेक्चर येईल मित्रांनो. पण सध्या याचा आन्सर पाहूया आपण. ओके करूया. तर इथे आन्सर आलं 15,276 मित्रांनो. दिसतं तुम्हाला हा अकाउंट नंबर आहे, त्याचं हे आन्सर आहे. आता जर मी इथे चेंज करतोय तर 8 9 है ना, वेगवेगळे अकाउंट नंबर चेंज करतोय. सपोज एक इकडे वरती स्क्रोल करून मी अकाउंट नंबर 1 घेतोय, तर त्याचं 5,000 हे अमाऊंट आहे. तर एक्झॅक्टली अमाऊंट तिकडे डिस्प्ले होत आहे. तर मित्रांनो, मला आता अकाउंट टाईप जर काढायचं असेल, म्हणजे अकाउंट टाईप डिस्प्ले झाला पाहिजे, जे अकाउंट नंबर आहे त्याचा अकाउंट टाईप इथे डिस्प्ले व्हायला हवा. तर त्यासाठी व्ही लुकअप मी परत इकडून क्लिक करणार आणि घेऊ शकतो. पण मी इथेही व्ही लुकअप देऊ शकतो. व्ही लुकअप रायटिंगमध्ये असा देतात, व्ही लुकअप लिहिल्यानंतर म्हणजे VL लिहायचं आणि टॅब बटन प्रेस करा कीबोर्डवरती, ऑटोमॅटिकली येणार. पहा, मी तुम्हाला दाखवतो परत. मी VL लिहिलं, टॅब बटन प्रेस केलं, व्ही लुकअप आलं. लुकअप व्हॅल्यू, टेबल ॲरे, कॉलम इंडेक्स नंबर, रेंज लुकअप हे त्याचे 4 आर्ग्युमेंट्स आहेत. पहिली लुकअप व्हॅल्यू आपण ही घेणार आहोत. दिसते तुम्हाला लुकअप व्हॅल्यू. जरा मी दाखवतो. लुकअप व्हॅल्यू ही आहे आपली, ती मी इकडे सिलेक्ट केलेली आहे. लुकअप व्हॅल्यू नंतर मी इकडे कोमा देतोय आणि कोमा दिल्यानंतर टेबल ॲरे येतोय. टेबल ॲरे तुम्हाला मी सांगितलं, टेबल ॲरे तुमचा कुठला टेबल ॲरे इथे सिलेक्ट करायचं तुम्हाला. हा टेबल ॲरे आपला ए पासून ई कॉलम, ज्याच्यामध्ये डेटा आहे, जिथून आपल्याला रिपोर्ट काढायचा आहे, तो आपला आहे टेबल ॲरे. तर मी कॉमा देतोय आणि कॉलम इंडेक्स नंबर, जे मी आता तुम्हाला सांगितलं होतं कॉलम इंडेक्स नंबर काय. कॉलम इंडेक्स नंबर आपल्याला आता कुठला पाहिजे, अकाउंट टाईप. तर अकाउंट टाईपचा कॉलम इंडेक्स नंबर किती मला सांगा. 3 आहे. एक्झॅक्टली 3च आहे. आणि इथं रेंज लुकअप काय असणार आहे, मी तुम्हाला सांगितलं 0च ठेवायचं. एक्झॅक्ट मॅचसाठी सध्या फॉल्स हे आन्सर आपण घेऊन अशा प्रकारे करू शकतो. तर अशा प्रकारे व्ही लुकअप अप्लाय केला जातो. व्ही लुकअप कसा अप्लाय करतात हे तर तुम्हाला दाखवलं. व्ही लुकअपची जरा डेफिनेशन क्लिअर करतो. लुक फॉर द व्हॅल्यू इन द लेफ्ट मोस्ट कॉलम ऑफ द टेबल. हा लेफ्ट मोस्ट कॉलम आहे, याची व्हॅल्यू तो चेक करणार लुकअप व्हॅल्यू म्हणून. अँड रिटर्न द सेम रो व्हॅल्यू. जो सेम रो आहे त्यातली व्हॅल्यू रिटर्न करणार, म्हणजे या रो मधली व्हॅल्यू आपल्याला शो करणार. रिटर्न इन द सेन्स शो करणार. द कॉलम नंबर इज स्पेसिफाय. जर तुम्ही 2 नंबर कॉलम स्पेसिफाय करताय किंवा 3 नंबर स्पेसिफाय करताय, तर 3 नंबरची व्हॅल्यू इथे दाखवणार. 2 नंबर स्पेसिफाय केलाय म्हणून इकडे 2 नंबरची व्हॅल्यू दाखवते. इथे 3 नंबर स्पेसिफाय केलाय म्हणून 3 नंबरची व्हॅल्यू दाखवते. तसंच तुम्ही इकडे ह्याच फॉर्म्युलामध्ये सपोज या फॉर्म्युलाला कॉपी करू शकताय आणि कॉपी केल्यानंतर इकडे खाली पेस्ट करू शकता. डायरेक्टली कॉपी पेस्ट करा. तर इथे 3च्या जागेवरती जर तुम्ही 4 लिहिताय तर 4 नंबरची व्हॅल्यू. आणि कंट्रोल इन्व्हर्टेड कॉमा करताय. सपोज तुम्ही वरचा फॉर्म्युला खाली हवा आहे तुम्हाला कंट्रोल इन्व्हर्टेड, तर वरचा फॉर्म्युला खाली कॉपी पेस्ट होतो. फक्त 4 जागेवर इकडे
5 करायचं आहे. तर VLOOKUPमध्ये एवढंच नाही, भरपूर काही गोष्टी आहेत. हे फक्त इंट्रोडक्शन सांगितलं मी तुम्हाला. याच्यामध्ये असणारे आर्ग्युमेंट्स कसे यूज करायचे आणि कसे अप्लाय करायचे मी तुम्हाला दाखवलेत. याची पहिली प्रॅक्टिस करून घ्या आणि या प्रॅक्टिससाठी मी डिस्क्रिप्शनमध्ये ही शीट तुम्हाला देतोय. VLOOKUPच्या पुढच्या लेक्चरमध्ये मी तुम्हाला डिटेलमध्ये सांगणार आहे की VLOOKUPमध्ये हे आर्ग्युमेंट्स ऑटोमॅटिक कसे द्यायचे, म्हणजे फॉर्म्युला एकदाच टाईप केल्यानंतर ड्रॅग कसा करायचा आणि भरपूर काय आहे VLOOKUPमध्ये. VLOOKUPमध्ये डबल VLOOKUP कसं यूज करतात, नेस्टेड VLOOKUP कसं यूज करतात, याबद्दल नक्कीच तुम्हाला क्युरियोसिटी असेल. आणि जर क्युरियोसिटी असेल तर तुम्ही माझे येणारे पुढचे व्हिडिओ नक्की कसा वाटला मित्रांनो आजचा व्हिडिओ? नक्कीच आवडला असेल आणि आवडला असेल तर तुम्ही तुमचं काम केलं असेल. काम म्हणजे लाईक बटनवरती क्लिक केलं असेल. लाईक बटनवरती क्लिक करा, मित्रांबरोबर शेअर करा आणि VLOOKUPच्या दुसऱ्या व्हिडिओमध्ये मी लवकरच भेटतो तुम्हाला. तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय बाय.